चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणिताचे सदर चालू केलेले आहे। म्हणजेच आज आपण नवीन प्रकरण घेतलेले आहे अभ्यासाला। ते प्रकरण आहे 14वे प्रकरण इयत्ता 8वीचे चक्रवाढ व्याज। चक्रवाढ व्याज तर हे चक्रवाढ व्याज कसं असतं? सरळ व्याज आपण मागच्या इयत्तेमध्ये आपण बघितलेलं आहे। तर एखादी व्यक्ती समजा एखाद्या बँकेकडून, पतपेढीकडून किंवा एखाद्या सावकाराकडून कोणाकडून तरी पैसे घेत असते आणि त्याच्यावर काय केला जातो, त्याच्यावर ठराविक प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा मोबदला द्यावा लागतो आणि जो काही त्याला मोबदला द्यावा लागतो आपण पैसे वापरल्याबद्दल, तर त्यालाच काय म्हटलं जातं? व्याज म्हटलं जातं। आणि जे काही व्याजावर व्याज आकारलं जात असतं तर त्याला चक्रवाढ व्याज म्हणत असतात। तर व्याज हे म्हणजे 6 महिन्यासाठी, 1 वर्षासाठी, दर साल दर शेकडा हे या पद्धतीने हे व्याज आकारलं जात असतं। तर आता आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही चक्रवाढ व्याजाने येणारी रास व चक्रवाढ व्याज काढा। आता रास जी असती तर ही रास कशी तयार झालेली असते? म्हणजे मेन आपल्याला जे काही मुद्दल दिलेलं आहे, मुद्दल आणि व्याज या दोन्हीची मिळून काय होत असते तयार? ही रास तयार होत असते। आणि हे मुद्दल राशीमधून ज्यावेळेस आपण मुद्दल वजा करतो त्यावेळेस आपल्याला काय मिळत असतं? आपल्याला चक्रवाढ व्याज मिळत असतं। मग आपल्याला हा चार्ट दिलेला आहे। ह्या चार्टमध्ये 3 उदाहरणं दिलेली आहेत। तर त्यातलं पहिलं उदाहरण आहे मुद्दल किती दिलेलं आहे? 2000 रुपये। दर किती आहे? 5 रुपये शेकडा, दर साल दर शेकडा 5 रुपये दराने। आणि मुदत किती आहे? 2 वर्ष। तर ही 2 वर्षासाठी आपल्याला ही एक ठराविक रक्कम दिलेली आहे। या ठराविक रकमेवर तर येणारी रास म्हणजे याच्यापासून किती रास तयार होणार आहे आणि चक्रवाढ व्याज किती, हे असं आपल्याला स्वतंत्रपणे दर्शवायचं आहे। तर आता आपण याच्यापासून मिळणारं जे व्याज आहे, चक्रवाढ व्याज आणि येणारी रास ही काढणार आहोत। तर सुरुवातीला आपण काय करू? सुरुवातीला आपण महत्त्वाचे काही मुद्दे लिहून देऊ की आपल्याला कोणकोणत्या बाबी दिलेल्या आहेत। तर आपल्याला काय दिलेलं आहे? मुद्दल। आपल्याला मुद्दल दिलेले आहे, बरोबर? मुद्दल किती आहे? मुद्दल कशाने दर्शवतो आपण? P ने दर्शवत असतो। मुद्दल बरोबर 2000 रुपये। त्यानंतर दर दिलेला आहे त्याचा। दर कशाने दर्शवतो आपण? R ने दर्शवतो। दर किती आहे? दर साल दर शेकडा 5 रुपये दर। नंबर 1चं उदाहरण आपण बघत आहोत। आणि मुदत किती दिलेली आहे त्यांनी? मुदत आपण N ने दर्शवित असतो आणि मुदत आहे 2 वर्ष। तर मग रास काढण्यासाठीचं सूत्र आहे बघा। रास अगोदर आपल्याला काढावं लागेल। रास ए ने दर्शवतो आपण। मग ए बरोबर P कंसामध्ये 1 अधिक R छेद 100चा n-वा घात। तर हे रास काढण्याचं आपलं सूत्र आहे। या सूत्रामध्ये आपल्याला काय करायचं? या सर्व किमती ठेवायच्या आणि किमती ठेवल्यानंतर आपल्याला रास आणि चक्रवाढ व्याज मिळू शकतं। तर मग बघा, आता रास आपल्याला दिलेली नाही, आपल्याला रास काढायची। म्हणून लिहा ए बरोबर P किती दिलेलं आहे आपल्याला? P दिलेलं आहे 2000 रुपये। P 2000 रुपये दिलेलं आहे ना। मग लिहा आता गुणिले 1 अधिक R किती दिलेलं आहे? R हे 5 दिलेलं आहे छेद 100। याचा कितवा घात दिलेला आहे? n-वा घात म्हणजे दुसरा घात म्हणजेच चा वर्ग। मग आता आपल्याला हे सोडवून घेऊ आपण। आता हे सोडवण्यासाठी आपल्याला पुन्हा परत काय करावं? ए बरोबर 2000 कंसामध्ये आता आपल्याला काय करावं लागेल? हा 1 अधिक 5 छेद 100 असं केलेलं आहे। तर आपल्याला काय करावं लागेल? हे छेद समान करून घ्यावे लागेल। इथे कसं आहे? छेद नाही म्हणजे 1 आहे। तर आता इथं सुद्धा छेद किती असला पाहिजे? 100 असला पाहिजे। म्हणून हे छेद समान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ह्या बाजूला आपल्याला इथं 100 येण्यासाठी आपल्याला इथं 1ला 100 न गुणावं लागेल। म्हणजेच ह्या 1 ऐवजी आपल्याला इथे लावती 100 अधिक आता 5चा छेद 100 आहे म्हणून इथं आपल्याला काही करायची गरज आहे का? नाही। म्हणून इथले हा 5 आणि छेद 100 लिहिलं। आता याचा वर्ग आहे म्हणून ही वर्ग ही आपण जशास तशी अमाऊंट लिहिलेली।
बरोबर, लक्षात आलं इथपर्यंत तुमच्या? आणि तुम्ही ह्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा, या सूत्रामध्ये किमती ठेवून या दोन्हीचा छेद समान करून घेऊन आता आपण पुढची स्टेप करू. आता ए बरोबर 2000. आता डायरेक्ट ह्या कंसाला काय आहे, गुणिले, म्हणून आता 1/1. तर आता आपण याचे छेद समान करून याची बेरीज करून घेतली. 105 झाली बेरीज, बरोबर, छेद 100. आता याचा वर्ग आहे, बरोबर, वर्ग असल्यामुळं ए बरोबर 2000 गुणिले 100. आपण इकडच्या बाजूला घेऊ, इथं थोडी आपल्याला जागा कमी पडते, आपण इथं घेऊ. ए बरोबर 2000 कंसात 105/100 चा वर्ग. मग हे सोडू आता आपण. म्हणून ए बरोबर 2000 गुणिले 105/100 गुणिले 105/100. आता आपण हे वर्ग असल्यामुळे आपण हे 2 वेळा लिहिलेले आहेत, बरोबर. आता आपल्याला हे सोडवूया आपण. तर मग कसं होईल, आता हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, बरोबर, हा शून्य कटला आणि हा शून्य कटला. तर मग आता इथं काय करता येईल आपल्याला, बे एक बे, बे पंचे 10. मग काय राहिलं आता आपल्याला, बे पंचे 10. मग आता राहिले आपले एक बे पंचे 10, बरोबर. मग काय करते आता, हे 5 सुद्धा याला वरच्याला भाग देऊ शकतो आपण. 5 एक 5, 5 दोन्ही 10 आणि 5 एक 5. मग आता शिल्लक राहिलं फक्त 105 गुणिले 21. 105 गुणिले 21. तर याचा गुणाकार किती येतो, 2205. 2205 रुपये. 2205 रुपये. तर ही 2205 रुपये काय आली आपली, ही रास आलेली. म्हणून एची किंमत किती आहे, रास, म्हणजेच याला काय म्हणतो आपण, ए. रास किती आलेली आहे, 2205 रुपये. मग आता आपल्याला ही झाली रास. आता चक्रवाढ व्याज काढायचं आपल्याला. तर चक्रवाढ व्याजचं सूत्र कोणतं आहे, चक्रवाढ व्याज याचं सूत्र आहे ए मायनस पी, ए वजा पी. म्हणजे आता ए किती आहे इथं, मग आपलं ए आलेलं, ए आलेलं आहे 2205 वजा मुद्दल किती आहे आपलं, 2000. 2000 म्हणजे किती आलं, 2000 म्हणजे 205 रुपये. 205 रुपये काय झालं, मग हे आपलं चक्रवाढ व्याज झालं. चक्रवाढ व्याज बरोबर 205 रुपये. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, ह्या 2 काढायचं सांगितलेलं आहे. येणारी रास, ही रास, आणि हा झालं चक्रवाढ व्याज. मग इथं आपण लिहू शकतो असं, रास बरोबर 2205 रुपये आणि चक्रवाढ व्याज बरोबर 205 रुपये. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं आपण या बाजूपासून इथून आपण इथं गेलो आणि हे स्टेप बाय स्टेप सोडवलेलं आहे आणि त्यातून आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. रास बरोबर 2205 रुपये आणि चक्रवाढ व्याज बरोबर 205 रुपये. तर आता आपण दुसरं उदाहरण बघू. तर आता आपण दुसरं उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण कसं आहे, तर त्याची मुद्दल जी आहे 5000 आहे, दर 8 रुपये आहे आणि मुदत ही 3 वर्षाची आहे. तर मग आता आपण त्याला सुद्धा काय करू, आता आपल्या सूत्रामध्ये ठेवूत. आता रास काढायची ना आपल्याला. तर राशीचं सूत्र काय आपलं, रास म्हणजेच ए बरोबर पी कंसामध्ये 1
1 अधिक आर छेद 100. या सूत्रामध्ये आपल्याला काय करायचं, याचा एन वा घात, आपल्याला या सूत्रामध्ये किमती ठेवतात आपण. तर बघा, ए म्हणजेच रास बरोबर पी किती दिलेलं आहे 5000, म्हणून हे आपण इथं 5000 लिहिले. आलं लक्षात, 5000. नंतर 1 अधिक आर किती दिलेला आहे 8, दर आर म्हणजे दर छेद 100. आता हे किती वर्षासाठी आहे, एनमध्ये ठेवायची, एन तिसरा घात. आता ह्या किमती आपण ठेवल्यात बरोबर. आता आपल्याला याच्यासाठी इथं छेद समान करून घ्यावं लागेल. मग घेऊ छेद समान करून. रास म्हणजेच ए बरोबर 5000 1. आता हे इथे 1 आहे म्हणजेच याचा छेद किती आहे 1 आहे. तर मग इथे 100 येण्यासाठी आपल्याला काय होतं, इथे 100 गुणावं लागेल. म्हणून इथे 100 अधिक 8 छेद 100 चा एन वा घात किती आहे तिसरा, म्हणून आपण तिसरा घात लिहिला बरोबर. आता आपण ही सोडून घेऊ. रास बरोबर 5000 गुणिले, आता हे आपल्याला याची बेरीज 108 झाले नाही, 108 छेद 100 हे 3 वेळा. तर मग आता आपल्याला इथं काय करावं लागेल, हे 3 वेळा 100 लिहावं लागतील. रास बरोबर ए, रास म्हणजेच ए बरोबर 5000 गुणिले 108 छेद 100 गुणिले 108 छेद 100 गुणिले 108 छेद 100. हे किती, यांची किंमत 3 वेळा असल्यामुळे आपल्याला हे 3 वेळा लिहावं लागलेलं आहे. मग आता बघा, आता आपल्याला याची काटाकाटी करता येईल. आपल्याला हा 0 गेला, 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 हा 0 गेला बरोबर. आता इथं 10 राहिले, इथं 100 राहिले, हे 100 कटले. आता ही 5 सुद्धा आपल्याला कटविता येईल. म्हणजे कसं करता येईल, आता आपल्याला ही 5 1 5 आणि 5 2 10, 5 2 10. मग आता ह्या 2 पुन्हा आणखी या 108ला भाग जातो ना, 2 1 2, 2 5 10 आणि 2 चौक 8, 2 चौक 8 बरोबर. मग आता आपल्याला काय राहिलं इथे शिल्लक, इकडे घेऊ आपण आता. रास ए बरोबर 108 गुणिले 54 गुणिले 108 हे आपले शिल्लक राहिलेले आहेत बरोबर. आणि हा 100 एक शिल्लक राहिलेला आहे भागिले 100. 100 राहिलेले शिल्लक, हे 100 ही इथले कटले, पण ही 100 शिल्लक राहिले ते म्हणून ते भागिले जशास तसे आपण लिहिलेले आहेत. तर मग याचा गुणाकार जे येतो, हा वरचा जो गुणाकार येतो, तर तो किती येतो 6,29,000 6,29,856 भागिले 100 रास म्हणजेच ए बरोबर एवढे आले. तर आता आपण हे करण्यासाठी याच्यावर दोन शून्य आहेत, म्हणजे 2 म्हणून इकडं उजवीकडून 2 अंक सोडून दशांश द्यायचा. म्हणजेच रास बरोबर किती आलेली आहे, रास बरोबर आलेली 6,298 दशांश 56. तर रास ए बरोबर 6,298 दशांश 56 एवढी रास आलेली आहे. आता आपल्याला याच्यातून चक्रवाढ व्याज करायचं. आता या चक्रवाढ व्याज काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, चक्रवाढ व्याज बरोबर ए वजा पी. मग ए किती आहे, ए बरोबर 6,298
298.556 वजा हे 5000 दिलेलं आहे बघा, 5000. मग याची वजाबाकी किती येते? 1298. 1298.56 बरोबर. मग चक्रवाढ व्याज म्हणून रास ए बरोबर 6298.56 आणि चक्रवाढ व्याज बरोबर 1298.56. हे आपलं एवढं उत्तर आलेलं आहे. आलं लक्षात? आता आपण तिसरं उदाहरण बघूया. आपण काय करू आता? तिसरं उदाहरण बघू. आपण ज्यावेळेस या सूत्र लक्षात ठेवतो आणि सूत्राच्या आधारे आपण त्या किमती टाकून सोडवतो त्यावेळेस आपलं गणित असं अचूक येत असतं. तर तिसरं बघा आता. तिसरं काय दिलेलं आहे? तिसऱ्यामध्ये दिलेले आहे मुदत. तिसऱ्याचं मुद्दल जे आहे, मुद्दल म्हणजे पी. मुद्दल किती दिलेलं आहे? 4000. नंतर दर दिलेला आहे. दर म्हणजे आर. दर किती दिलेला आहे? 7.5. आणि मुदत म्हणजेच एन किती दिलेलं आहे? एन दिलेलं आहे 2. तर मग आता रास म्हणजेच ए बरोबर सूत्र आहे त्याचं पी कंसात 1 अधिक r/100चा n वा घात. तर याच्यामध्ये आपल्याला ह्या किमती ठेवायच्या आहेत. तर मग आता किमती ठेवून देऊ आपण याच्यामध्ये. ए रास ए बरोबर प्रिन्सिपल किती दिलं आहे? आपला मुद्दल किती दिलेलं आहे? 4000 कंसामध्ये 1 अधिक आर किती दिलेलं आहे? 7.5/100. आता n वा घात म्हणजे हा दुसरा घात म्हणजे त्याचा वर्ग. याच्यात आपण आता किमती ठेवलेल्या आहेत. आता आपण हा छेद समान करून घेऊ. 4000 कंसामध्ये आता छेद समान करण्यासाठी इथं आपल्याला 100 न बनवावं. म्हणजे इथं 100 अधिक 7.5/100चा दुसरा वर्ग चा वर्ग. म्हणून ए बरोबर 4000 कंसात 107.5/100चा वर्ग. मग इथं घेऊ आपण आता. ए बरोबर 4000 कंसात 107.5/100 कंसाचा वर्ग. मग आता आपल्याला ही सोडून घ्यावं लागेल. 4000 गुणिले 107.5/100 गुणिले 107.5/100. तर हा गुणाकार आपल्याला व्यवस्थित करून घ्यावा लागेल. आता आपल्याला काय काय करता येईल? हा शून्य गेला, 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 हा शून्य गेला आणि हा शून्य गेला.
शून्य शून्य आपण इथं कट केलेले आहेत। आता इथं राहिले 4 आणि इथं राहिले 10। आता आपण यालासुद्धा हे करू शकतो, यालासुद्धा संक्षिप्त आपल्याला करता येऊ शकतं, किंवा आपण आता लिहू शकतो इथं 4 काय राहिले तर आपल्याला 4 गुणिले 107.5 गुणिले 107.5 छेद 100 असे असेल त्यावेळेस काय करायचं, याचा वरचा गुणाकार करून घ्यायचा। म्हणजेच आपलं काय आलेलं आहे ए बरोबर, म्हणजेच रास आपण काढत आहोत, म्हणजेच रास। तर याचा गुणाकार जर केला आपण समजा, तर याचा गुणाकार येतो इथं हे 10 राहतात, यांचा गुणाकार केल्याच्या नंतर 4 गुणिले 107.5 गुणिले 107.5, तर याचा गुणाकार केल्याच्या नंतर हा गुणाकार येतो 46,225 छेद 100 छेद 10। मग असं जर असेल समजा, तर एका नंतर आपल्याला उजवीकडून दशांश द्यायचा असतो, 10 असल्यामुळं इथे 100 असते तर 2 नंतर दिला असता, तर मग इथं आपल्याला काय येईल दशांश येईल 46,4,622.5। तर ही काय मिळालं आपल्याला, ही रास मिळाली। आता पीमधून, आता राशीमधून पी वजा करून टाकायचं, म्हणजेच एमधून पी वजा केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, याच्यातलं चक्रवाढ व्याज मिळतं, ए वजा पी केलं आपण। ए किती आहे मग आपलं 4,622.5 मायनस पी किती दिलेलं आहे, पी 4,000 आणि 4,000 बरोबर 622.5 हे काय आलं चक्रवाढ व्याज। मग इथं लिहू आपण रास किती आलेली आपली, रास बरोबर 5 आणि चक्रवाढ व्याज बरोबर 622.5 एवढं चक्रवाढ व्याज आलेलं आहे। आता हे तिन्ही उदाहरण तुमच्या लक्षात आले, अशा पद्धतीनं तुम्ही गणित करण्याचा प्रयत्न करा, चांगला सराव करा आणि या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। थँक्स फॉर वॉचिंग।